जो क्षणभरात ब्रह्मांड बदलू शकतो, त्यांना तुम्हाला अडचणीतून बाहेर काढायला किती वेळ लागेल? आज चालले होते ब्रह्मांड नायकांच्या दर्शनाला. मिस्टरांनी म्हटले, "चल एक दिवस पुण्याला जाऊन येऊ वॉटर पार्कला." "नाही," मी म्हटले, "स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ अक्कलकोटला." "चल." "ठीक आहे," म्हणाले मिस्टर. आणि खरंच इतकी खुशी झाली. पहाटे लवकर उठले आणि लाडू करायला घेतले. आमच्या स्वामींना आवडतात लाडू, तर त्यांचा आवडीचा प्रसाद मी माझ्या हातानेच बनवणार म्हणून असा हट्ट धरले आणि सकाळी लवकर उठून बेसनचे लाडू करायला घेतले. कारण की अचानक ठरलं होतं प्रवास आमचा अक्कलकोटला जायचा आणि पहाटेच लवकर उठून सगळं पॅकिंग वगैरे पण करायची होती आणि त्याच्यानंतर हे लाडू वगैरे पण मी करून घ्यायचे होते. आणि 1 दिवसाचा प्रवास होता. तर मी अक्कलकोटला पोहोचले. पहाटे निघाले आणि 4:15पर्यंत आम्ही अक्कलकोटमध्ये होतो. हे बाहेरचं आहे. मी जास्त काही व्हिडिओ वगैरे घ्यायला बघितले नाही. पहिल्यांदाच माझं स्वामींना भेटायचं भाग्य लागलं होतं मला आणि त्याच्यामध्ये हे सगळं करायचं कसं म्हणून मी काहीच विचार केले नव्हते. जितकं होईल तितकं व्हिडिओ मी शूट केले. तर तेव्हा मी एंट्री केली मंदिरामध्ये. इतकं माझं मन खुश झालं. मी एक आशा धरली होती माझ्या मुलगीची 10th झाली तर मी स्वामींच्या दर्शनाला येणार आणि ती आशा माझी स्वामींनी पूर्ण करून घेतली. खरंच मी इतकी खुश आहे ह्या गोष्टी बाबतीत. आणि तिथं आम्ही गेलो. दर्शन तर गर्दी तर इतकी होती. खरं दर्शन खूप छान झालं. त्याच्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी होत्या. त्या व्हिडिओमध्ये काही घेतल्या नाहीत. फोटोमध्येच घेतल्या मी. त्याच्यानंतर तिथंच स्वामींच्या मठाच्या बाहेरच असं एक छान असं मंदिर आहे आणि तिथंच लोकं माळ जपत होते, पुस्तक वगैरे वाचत होते म्हणजे आणि तिथं स्वामींची मूर्ती पण खूप छान आहे आणि हे सगळं इतकं सुंदर होतं आणि आजूबाजूला फोटो होते खूप देवांची म्हणजे इतकं छान सगळे देवांची फोटो आणि समोर स्वामींचा व्हिडिओ म्हणजे टी व्हीमधून सगळं दिसत होतं आणि इतकं छान लोकं बसून तिथं ध्यान करत होते. आणि हे मी पहिल्यांदाच गेले होते तर मला इतकं काही समजत नव्हतं कुठं जायचं कसं बाहेर पडायचं. खरं काही असे ना स्वामींचं दर्शन होणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि हे नंतर ह्या मंदिरला जायला 2 गेट आहेत. आमचं ना पहिला इकडं गेलो आम्ही आणि परत आमचं सगळं सामान आत राहिलं म्हणून परत आम्ही ह्या दिशेने आलो. तर ह्या रस्त्याला बघू शकता सगळं इथं सामान मिळू शकतं. थोडं कॉस्टली आहे. खरं हरकत नाही. पहिल्यांदा गेला असाल तर तिथनंच घ्यायला पाहिजे तुम्हाला. खरं मी स्वामींचं दर्शन घेऊन मी खरंच खूप 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 खुश झाले. माझं जी इच्छा होती स्वामींना भेटायची, ती इच्छा माझी स्वामी खरंच पूर्ण करून घेतली. मी अक्कलकोटला पहिल्यांदाच आले. बेळगाव टू अक्कलकोट 350 किलोमीटरचा प्रवास कसा पूर्ण झाला कळलंच नाही आणि ते पण मी स्वतः ड्राईव्ह केले. कारण की माझी फक्त 100 किलोमीटरच्या अंतरानंतर माझी ना कंबर, पाठ वगैरे इतकी दुखते. खरं पहिल्यांदाच असा चमत्कार घडला की मी 350 किलोमीटरचे ड्रायव्हिंग मी स्वतः करून स्वामीच्या मठापर्यंत जाऊन पोचले आणि मला कसलाही त्रास झाला नाही. ही सगळी स्वामींची कृपा आणि इतकी खुश म्हणजे मला कसाच त्रास झाला नाही. मी प्रवास करते तेव्हा मला थोडंसं प्रॉब्लेम होतात, डोकं दुखतं, काहीतरी इश्यू माझ्याबरोबर होतातच, लांबचे प्रवास होतात तेव्हा. खरं मला काही थकले नाही, काही नाही. फक्त स्वामींची भेटायची इच्छा होती तीच मोठी होती माझ्यासाठी. हे आहे चोळाप्पा महाराजांचं स्वामीचं समाधी मठ आणि आम्ही तिथं पण दर्शन घेतलं. तिथं वगैरे पण व्हिडिओ फोटोज अलाव नव्हते. खरं थोडं मी घेतले. आणि हे स्वामी जिथं राहत होते तिथंच एक गणपतीचं मंदिर आहे. ते पण खूप सुंदर होतं आणि त्याच्यानंतर बाजूला एक अनेक घर आहे. तिथं पण स्वामींची अशी मूर्ती वगैरे बसवलेत, पादुका वगैरे होत्या. तिथं देखील जाऊन आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. खरंच इतकं प्रसन्न वातावरण होतं ना आणि परत आम्हाला वापसी यायचं होतं. मग आम्ही एका पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. आम्ही का पेट्रोल घालत नाही, आमची गाडीला चार्ज करायचं होतं. खरं त्या पेट्रोल पंपावरती इतकं सुंदर पांडुरंगाची मूर्ती उभा केली होती. इतकी सुंदर वाटत होती. नंतर खूप रात्र झाली म्हणून एका लॉजला हॉल्ट म्हणजे तिथं थांबलो आम्ही एक थोड्या वेळासाठी कारण की आमची गाडीची चार्जिंग संपलं होतं. आणि हे लॉज पण खूप सुंदर होतं. थोडं कॉस्टली होतं कारण की मध्यरात्री आम्हाला लॉज कुठं भेटणार ना. मग त्या टायमाला आम्हाला सुंदर असं एक लॉज भेटलं आणि तिथंच आम्ही त्यांच्याच लॉजमध्ये आमची गाडी चार्जला लावली. हे बाल्कनी वगैरे होतं. हे फ्लॅटसारखं होतं आणि खरंच त्यांनी इतकी चांगले लोकं होते. आम्हाला इतकी चांगली मदत केली आणि आम्ही तिथून मग सकाळी लवकरच निघायचा प्रयत्न केला कारण की वापस परत आम्हाला बेळगावला यायचं होतं. आणि हे लॉबी वगैरे इतकी सुंदर त्यांनी सजवली होती. खरंच खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे असं वाटलं की लॉजमध्ये गेलो आहे असं वाटलंच नाही. आपल्याच घरात आहे काय इतकं छान ॲटमॉस्फिअर होतं तिथलं. खरंच खूप भारी वाटलं. आम्ही तिथं थोडा राहिलो. पण त्यांनी तिथं रात्री जेवण वगैरे पण आम्हाला बनवून दिले. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.